नमस्कार मित्रांनो, आपण आहोत चोर भाऊ चॅनलवरती. तर आज आपल्यासोबत बिग बॉस मराठी शो मधल्या अरबाज पटेलचे वडील आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की या शो मध्ये अरबाजचा गेम कसा वाटतोय. भले अरबाजला आज महाराष्ट्रातून प्रेम भेटतंय की राग भेटतोय सगळ्यांना दिसतंय, त्यासाठी बरेच लोक क्रिटिसाइज करतायत, सोशल मीडियावरती आपल्या पोस्ट करतायत. चला तर मग त्यांच्या वडिलांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांच्याबद्दल काय वाटतंय, अरबाजच्या गेम बद्दल काय वाटतं. तर चला तर मग त्यांची आपण ओळख करून घेऊया. तर सगळ्यांना माझा नमस्कार, आदाब, जय भीम. खूप चांगलं वाटलं आज तुमच्याशी भेट झाली सर. रोज मी तुमचं चॅनल बघतो, तुम्ही कमेंट करतात, जे चांगले खेळतात त्यांच्यासाठी पण बोलतात, जे चुकीचं वागतात ते त्यांच्यासाठी पण बोलतात. तर मला पाहून खूप आनंद होतो का तुमच्यासारखे लोक आज सत्यतेवर काम करतात आणि लोकांना जाणीव करून देता येते की तुम्ही तुमचा खेळ करताय, म्हणून तुम्ही कसा खेळला पाहिजे तो खेळ. कारण बिग बॉस हा गेम असा आहे, रियालिटी निघते माणसाची. जेव्हा माणूस त्या शो मध्ये जातो तर लोकांसमोर त्याचा कसा चेहरा आहे, तो कसा वागतो, त्याचं राणीमाणी कसं आहे ते लोकांना दिसून येतं सर, आणि तुम्ही ते सांगता. अरबाजचं सिलेक्शन ज्यावेळेस झालं त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं, काय न्यूज आली की अरबाजचं सिलेक्शन बिग बॉस मराठी शो मध्ये झालं? मी जेव्हा पहिल्यांदा सिलेक्शन झालं तर बघा कसं असतं, एका आई वडिलांसाठी गर्वाची गोष्ट असते जेव्हा त्यांचा मुलगा मराठी बिग बॉस हा एक महाराष्ट्राचा मोठा रियालिटी शो आहे. आणि आज मला खूप आनंद होतो का तो शो खूप मोठा झालेला आहे आज महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्राचे लोक भरभरून त्याला उत्साहित करतात त्या शोला आणि बघतायत. तर मला खूप गर्व झालाय का माझा मुलगा मराठी शो. मग तुम्हाला एकंदरीत आतापर्यंतचा अरबाजचा गेम हा जवळजवळ 4था आठवडा चालू आहे बिग बॉस मराठी शो मधला, तर तुम्हाला काय वाटतंय की अरबाजचा शो बघून, अरबाजचा गेम बघून तुम्हाला काय वाटतं? अरबाजचा गेम खेळतोय तो चांगला, पण मला असं वाटतं की तुम्ही इंडिव्हिज्युअल गेम खेळलं पाहिजे. कारण घरामध्ये कसं असतं, बिग बॉस जेव्हा टास्क देतात तर थोडंफार वेगवेगळे गेम होत राहतं. तर स्वतःचं गेम चांगल्या प्रकारे दाखवण्याची ही संधी त्याला मिळालेली आहे, तर त्याने स्वतःचं गेम चांगल्या प्रकारे खेळलं पाहिजे. अरबाज ऑलरेडी एक MTVच्या स्प्लिट विल्ला सारख्या मोठ्या शो मधून एक रियालिटी शो करून ऑलरेडी इथं आलेला. त्यानंतर ना त्यानं या शो मध्ये आल्यानंतर स्वतः आपल्या पद्धतीनं रियालिटी शो मध्ये जसा ग्रुप लागतो त्या पद्धतीने त्यानं स्वतःचा ग्रुप बदलला. याबद्दल तुम्हाला त्याच्या ग्रुप बद्दल काय वाटतंय? मला तर खूप चिंता झाली आहे सर, कारण तो ग्रुप चांगला होता, सगळे स्ट्रॉंग त्याच्यासोबत जेवढे पण लोक होते. कारण वैभव विषयावर मी जर बोललो तर वैभव याने अरबाजला एक भावासारखं प्रेम दिलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि वैभवने अरबाजमुळे गद्दारीचा टॅग लावून घेतला, ती खूप मोठी गोष्ट आहे सर. याच्या जमान्यामध्ये कोणीही कोणासाठी एवढं टॅग देत नाही सर, आणि ते वैभवने दिलं. मला त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे. आणि वैभव मला असं वाटतंय का तो त्याला भावासारखं जीव लावतो. आणि जान्हवी बद्दल जर बोलणं गेलं समजा, तर जान्हवीला तर भाऊ बहिणीचं प्रेम आहे त्यांचा, आणि मला वाटतं का जान्हवी आताही खूप चांगलं वागते अरबाज सोबत, आणि चांगलं त्यांचं बॉन्डिंग आहे. आणि मला असं वाटतं का वैभव आणि जान्हवी सोबत त्यांचं बॉन्डिंग चांगलं राहिलं पाहिजे. दॅट्स इट. अरबाजने ग्रुप तर बनवला, पण तो आता ग्रुप 4थ्या आठवड्यानंतर सगळे विस्कळलेले दिसत आहेत. निक्की असेल, वैभव असेल, जान्हवी असेल किंवा घनश्याम असेल, 5 जण 5 दिशांनी उभा राहिलेले दिसतात. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटतं की अरबाजने मैत्री पुढे केली पाहिजे. मला असं नाही वाटत नाही, कारण त्याने एवढ्या मोठ्या शोवर जे सांगितलंय त्याने का मी एंगेज आहे म्हणून, तर त्या विषयावर त्याने ठाम राहिलं पाहिजे. कारण महाराष्ट्राची जनता जी बघते, आणि एक तर तुम्हाला सांगतो की आपली जी जनता आहे महाराष्ट्राची ती खूप प्रेमळ आहे, आणि ही जनता खोटारडेपणा ऐकून आणि बघून पण त्यांना विचित्र वाटतं. अरे हा माणूस एंगेज आहे आणि हा जो करतोय ते कुठेतरी फेक फेक वाटतं. आणि ते मलाही वाटतंय तर त्यांनी तसं केलं नाही पाहिजे. त्यांनी वैभव आणि जान्हवी सोबत चांगलं गेम खेळला पाहिजे. कारण फ्रेंडशिप मध्ये पण एक ताकद असते, त्या ताकदीला धरून त्याने जे तर जान्हवी निकीला फेस केलं पाहिजे. कारण निकी काय करते, अभिजित कडे काहीतरी वेगळं म्हणते, अरबाजला काहीतरी वेगळं म्हणते, अरबाजला लांब पण करते आणि जवळ पण करते. म्हणजे अरबाजला तिने गुंतून टाकलेलं आहे एकदम चक्रव्यूहमध्ये, आणि ते दिसतंय. ते लास्टच्या झालेल्या भाऊच्या धक्क्यावरती ज्यावेळेस अरबाजला बरेच व्हिडिओ दाखवण्यात आले चक्रव्यूहमध्ये, त्यावेळेस त्यानंतर जान्हवीच्या आणि अरबाजच्या रिलेशनवरती, एका बहीण भावाच्या रिलेशनवरती याचा सगळ्यात मोठा परिणाम झालेला दिसतोय. तर यावरती तुम्हाला काय काय वाटतं? जर बोललं गेलं तर समजा
त्याला असं वाटत असेल का निकी थोडीशी स्ट्रॉंग आहे म्हणून, आणि निकी गेम चेंजर आहे म्हणून. आता लोकांना, महाराष्ट्राच्या लोकांना पण ती दाखवू लागली की मी गेम खेळते म्हणून. मला कोणाशी प्रेम संबंध हे त्याचं मला घेणं देणं नाही. तिथं म्हणते का जरी कोणी अजून चांगलं आलं तर मी त्याच्यासोबत पण प्रेम करेन. ती अभिजितला बोलत होती, आणि याच्या अगोदर मी ती अभिजितला बोलली तर मी एक महिला आहे म्हणे, मला माहिती आहे कसं करता येईल माणसाला, पुरुषाला कसं आपण प्रभावित करता येईल ते मला माहिती आहे. मी त्या हिशोबाने म्हणजे रात्रीच्या अरबाजला मी समजून टाकेल. ती गोष्ट अभिजित सोबत तिची झाली होती. तर मला फक्त बघा, कोणाचा गेम काय, निकीला मी वाईट म्हणणार नाही, कारण ती तिचा गेम खेळते आणि सगळं आपापल्या लेवलला बरोबर करतायत जे त्यांना केलं पाहिजे. तर आपण कोणाला वाईट म्हणणे ते चुकीची गोष्ट आहे. मला एवढं सांगू शकतो मी की मी अरबाजला, अरबाजनी स्वतःवर फोकस केलं पाहिजे, स्वतःचा गेम दाखवला पाहिजे, आणि जे चांगले मित्र जे तुझ्यासोबत चांगले राहतात त्यांच्या अरबाजला बऱ्याच गोष्टींमुळे क्रिटिसाइज केलं जातंय. एक म्हणजे त्याचं निक्की बरोबर असलेलं रिलेशन, त्याच्यामुळे तो क्रिटिसाइज होतोय की, आणि दुसऱ्या बाजूला तो वैभवला मित्र भाऊ म्हणून तो येडा बनवून पेढा खाण्याचा प्रयत्न करतोय. तर तिसऱ्या बाजूला जान्हवी, जी तिला भावासारखं मानते, पण ती त्याच्या जान्हवीच्या विरोधात जाऊन तो निक्की सोबत बोलतोय किंवा निक्कीचं सगळं ऐकतोय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा गेम कसा वाटतोय तुम्हाला अरबाजचा? वैभव हा जो मुलगा आहे तो एक खरा मुलगा आहे. मी त्याची खूप तारीफ करेन, कारण त्याने जे प्रेम जे अरबाजला दिले ना ते खरं आहे, ते खोटं नाही. कारण कोणालाही वाटत नाही का दुसऱ्यामुळे मला लोकांनी गद्दार बोललं पाहिजे, मला तू काय खेळतोय, तुझा गेम काय दाखवतोय, तू अरबाज तू आहे. तर हे सगळं ऐकून घेणे याला मोठा जिगरा लागतो, खूप मोठा जिगरा लागतो. आणि तो वैभवकडे आहे. आणि वैभव अरबाज जर सोबत पण खेळले, एक मित्रता त्यांनी दाखवली, तर मला असं वाटतं का ते लोकांना आवडेल पण. कारण मित्रतावर खूप सारी फिल्म बनलेली आहे दोस्तीवर. तर मला असं वाटतं वैभव आणि अरबाजवर पण एखादी पिक्चर बनेल. घरामध्ये दुसरा एक कंटेस्टंट आहे, तो म्हणजे अभिजित सावंत, जो सगळ्या महाराष्ट्रावर फेमस आहे. पण निक्कीच्या आणि अभिजितच्या मैत्रीमुळे अरबाजला राग येतोय किंवा अरबाजला ते आवडत नाहीये. याच्यावरती याच्यावरती तुमचं काय विचार आहे, हे तुम्हाला कसं वाटतंय पाहायला? तो एक थोडस काय झालं, निक्की जी आहे थोडीशी चतुर आहे थोडीशी. म्हणजे तिचा जो गेम प्लॅनिंग आहे ना तो थोडासा एक्स्ट्रा आहे. आणि त्याच्यात ती काय करते, आपल्याला कोणाशी काय काम आहे ते कसं करून घ्यायचं तिला माहित आहे. आणि ती अरबाजला ती त्या वेळेला युज करते त्या हिशोबाने. म्हणजे थोडंसं प्रेम दाखवून, थोडंसं चिडून, आणि मी तुला म्हणजे सोडायचं पण नाही आणि धरायचं पण नाही, ही दोन गोष्ट आहे. मला ती सोडत पण नाही आणि धरत पण नाही, ते अरबाजला समजून नाही लागलंय. आणि याच्यामध्ये जो अभिजितचा रोल आहे ना, अभिजित अटकलाय फक्त. अभिजित तो अटकला. अभिजित आता समजा तुम्ही जोड्यामध्ये राहता ना, तेव्हा तुम्ही ऐकून घेणारच कोणाचा. आणि कसं असतं, एक तर्फा जेव्हा माणूस बोलतो तर तिथे सत्यता नसते, दोन्हीकडे बाजू बघावी लागते. जर दोन्ही बाजू मध्ये चुके कुणाची ती समजते. आता निकी बरोबर अभिजित राहतोय तर अभिजित निकी जे म्हणते त्याला हो 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 असं असं हे चाललंय. आणि तिथे अरबाजला टार्गेट ते करतायत बसून, आपण अरबाजला करा. आणि तो म्हणतोय पण अभिजित अरबाजला तू सोडू नको, अरबाज स्ट्रॉंग प्लेअर आहे, अरबाज पुढे जाऊ शकतो, अरबाज चांगला खेळतो, असं पण तिला बोलतोय. आणि अरबाजला तू म्हणतोय की मी जाऊन बोलू का अरबाजला, तुझ्याबद्दल बोलू का मी अरबाजला. हे त्यांची एक थोडीशी निकीची प्लॅनिंग आहे, याच्यामध्ये फक्त अभिजित अडकलेला आहे. गेल्या लास्टच्या भाऊच्या धक्क्यावरती अरबाजनं पाहुण्यांच्या समोर, गेस्टच्या समोर सांगितलं की हो मी बाहेर कमिटेड आहे, आणि लगेचच या कंप्लीट आठवड्यामध्ये तो फक्त निक्कीच्याच पाठीमागं होता. तर हे चित्र, हे त्याचे वर्ड्स किंवा हे जो तो प्रेझेंट करतोय घरामध्ये, हे तुम्हाला रिअल पर्सनॅलिटी वाटते का, की हा खरंच अरबाज आहे असा आणि जो बोलतोय तेच करतोय? रिलेशनशिप जी आहे ते खरं आहे. आणि ते त्यांनी घरात बोललेलं पण. कारण कसं आमची आपली जी महाराष्ट्राची एक कल्चर आहे, तर बाबा ठीक आहे, जर तुझी फ्रेंडशिप थोडंसं लव्ह अँगल आहे तुझं, तर तू आई वडिलांना सांग तर बाबा हे आहे माझं, आई वडिलांना बोल, काय बाहेर तुला कुणी वाईट बोललं नाही पाहिजे. आम्हालाही वाटलं पाहिजे की बाबा ठीक आहे, तू रिलेशन मध्ये आहे ना, तुझी मैत्री चांगली आहे, थोडंसं तुझं त्याच्यासोबत एक चांगली फिलिंग आहे. तर त्याने आम्हाला दाखवलं, त्यांनी बोललेलं, ती गोष्ट आम्हालाही बोललेली आहे, म्हणून ते आम्हाला वाईट वाटणार नाही. पण वाईट काय वाटेल तर तू रिलेशन म्हणतोय की मी कमिटेड आहे आणि तू तिथे जे करतोय ते लोकांना चुकीचं दिसतंय, ते अरबाजने केलं नाही पाहिजे. आणि ही जनता
जनतेला हे घाणेरडं वाटतं का हा माणूस बोलतोय आणि तिथं काहीतरी वेगळं दिसतंय आपल्याला. तर मलाही जर चान्स भेटला जायचा आतमध्ये तर मी अरबाजला तेच बोलणार का बघ बाबा, ही महाराष्ट्राची जनता आहे, महाराष्ट्राची जनता खोटं कधी बघत नाही आणि खोटं जो माणूस करतोय त्याला लाईक पण करत नाही लोक. तर तू चांगला गेम खेळ तर महाराष्ट्राची लोक तुला चांगलं हे करतील. आता एक शेवटचा प्रश्न, तो म्हणजे तुम्ही काय आवाहन कराल महाराष्ट्र जनतेला अरबाजला जिंकून द्यायला कसं पाहिजे, किंवा महाराष्ट्र जनता काय अपेक्षा करता तुम्ही? एवढंच बोलू शकतो का हा महाराष्ट्राचा मुलगा आहे, तुमचाच भाऊ आहे, तुमचा मित्र आहे, तुमचा मुलगा आहे. तुम्ही त्यालाही खूप भरभरून प्रेम द्या. जिथे जिथे तो चुकेल तिथे तुम्ही बोला, तुमचा हक्क आहे, कारण तो इथलाच माणूस आहे, तुमचाच माणूस आहे आणि तुमचा प्रेम हवाय, आम्हाला खूप हवाय. तुमच्या प्रेमाविषयी तर मी काय बोलू आता, आभाळासारखं तुमचं प्रेम मला पाहिजे सर. धन्यवाद सर, तुम्ही वेळ काढून आमच्या चॅनलवरती आलात याबद्दल तुमचं आभार आहेत. नक्कीच अरबाजला आपण सपोर्ट करू, नक्कीच बिग बॉस मराठी शो नक्कीच आपण पाहत राहू आणि चॅनललाही सपोर्ट करू. धन्यवाद.